पुरातन संस्कृतीमध्ये गोष्टी रूपाने उपदेश करण्याची पद्धत होती. या गोष्टींमधूनच संस्कार घडवले गेले. जातक कथा या परंपरेतच मोडतात. बौद्ध भिक्खूंनी लोकांना उपदेश करून सदाचरणाकडे वळवलं. जातक कथांमधून दया, करुणा, औदार्य, अहिंसा, दानधर्म आणि स्वार्थत्याग तसंच लोभ किंवा इतर दुर्गुण दूर ठेवण्याची शिकवण दिली. या कथा गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यांच्या पूर्वजन्मावर आधारित अशा या कहाण्या आहेत. पूर्वजन्मात त्यांचा उल्लेख बोधिसत्व असा येतो. गौतम बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या आधीचं जीवनही बोधिसत्व या नावानं ओळखलं जातं. जातक कथा महाकपी. हिमालयाच्या शिखरांवरती संथ वाहणाऱ्या गंगामाईच्या किनारी हिरव्या गर्द वनराईमध्ये एक प्रचंड आंब्याचं झाड होतं. हे साधंसुधं झाड नव्हतं. याची मोठी आणि मधुर फळं खाणं म्हणजे स्वर्गसुखच. या फळांचा दरवळणारा सुवास आणि केसरी रंग एकमेवच. कुठल्याही मानवानं ना हे झाड पाहिलं होतं ना त्याची फळं चाखली होती. वनराईतलं हे गुपित होतं. झाडांच्या फांद्यावर राहणाऱ्या माकडांच्या कळपानं हे गुपित फुटू दिलं नव्हतं. या कळपामध्ये एक महाकाय वानर होता, दयाळू आणि शहाणा. तो त्यांचा राजा होता. महाकपी बोधिसत्व म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या पूर्वजन्मीचा तो एक अवतार होता. ही सारी वानरं फांद्यावरून उड्या मारत, आंबे खात, आपल्या लहानग्यांना आंबे भरवत, एकूणच सर्व मजेत होते. त्यांचा राजा म्हणजेच महाकपी त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. एके दिवशी महाकपीनं झाडाची एक फांदी वाकून गंगेच्या पाण्याजवळ पोहोचलेली पाहिली. पुढं काय होणार हे लगेच त्याच्या लक्षात आलं. एक आंबा नदीत पडला तर तो कुठल्या तरी मानवाच्या हाताला लागणार हे नक्की. हे मधुर फळ देणारं झाड शोधत तो इथं येणारच. त्याच्या पाठोपाठ इतरही मानव येणार. म्हणजे सारच संपलं. वानरांना आपलं घर सोडावं लागणार. चिंतित महाकपीनं इतर वानरांना बोलावून त्यांना येणाऱ्या धोक्याची जाणीव करून दिली. सांभाळून, तो म्हणाला, एकही आंबा नदीत पडता कामा नये. काळजी घ्या, तो म्हणाला. इतरांनाही ते पटलं. त्या फांदीला एकही फळ लागणार नाही याची ते काळजी घेऊ लागले. परंतु तरीही एक फळ पिकून नदीत पडलंच. गंगामाईच्या पाण्याबरोबर ते वाहून गेलं. वाहता वाहता ते एका कोळ्याच्या होडीजवळ गेलं. पाहताच कोळ्यानं ते फळ उचललं. हे साधंसुधं फळ नाही हे त्याला उमगलं. हे विलक्षण फळ आपण खाण्यापेक्षा राजाला दिलं तर आपल्याला मोठं बक्षीस मिळेल या आशेनं तो राजाकडे गेला. राजानं ते फळ खाल्लं आणि त्याला अतिशय आनंद झाला. त्याच्या मनात एकच विचार घोळू लागला, आणखीन आंबे कुठं मिळतील. महाकपीला जी भीती वाटत होती ना ती खरी झाली. राजा आपल्या सैनिकांना घेऊन नदी किनारी त्या झाडाजवळ पोहोचला. फळांनी डवरलेलं ते झाड आणि आसमंतात दरवळणारा तो सुगंध हे सगळं पाहून राजाचं मन हरखलं. पण त्या झाडावर कितीतरी माकडं उड्या मारत होती. राजानं आपल्या सैनिकांना त्यांच्यावर हल्ला करण्याची आज्ञा दिली. सैनिकांनी आपली धनुष्य सरसावली आणि त्या दुर्दैवी प्राण्यांवर बाण रोखले. महाकपी बोधिसत्वानं एक लांब उडी मारली आणि तो नदीपलीकडील एका झुडपावर पोहोचला. आपल्या प्रजेला वाचवण्यासाठी त्यानं झाडाची एक फांदी अशी वाकवली की त्यावरून सारी वानरं नदीपलीकडे पोहोचू शकतील. पण ती फांदी पलीकडे पोहोचेना.
बोधिसत्वांनी ती फांदी अशी काही पकडली की त्यांच्या शरीराचा एक पूलच तयार झाला. त्यानं आपल्या वानर प्रजेला फांदीवरून आणि त्यांच्या शरीरावरून पलीकडे जाण्याची आज्ञा दिली. सारी वानरं पळाली. बोधिसत्वाच्या शरीरावर पाय देत पलीकडे गेली. राजाच्या अंगावर अनेक जखमा झाल्या आणि अखेरीस तो बेशुद्ध झाला. मानवांचा राजा हे सारं पाहत होता. एका वानराचं शौर्य आणि स्वार्थत्याग पाहून तो चकित झाला. या प्राण्यांमध्ये इतकी करुणा कुठून आली याचा तो विचार करू लागला. त्यानं आपल्या सैनिकांकरवी वानर राजावर उपचार करून त्याला शुद्धीवर आणलं. नंतर त्यानं महाकपीला त्याच्या या त्यागाचं कारण विचारलं. प्रजेनं राजाची सेवा करायची असते, तुम्ही तर उलटच केलंत. महाकपी हसला. मी ज्यांच्यावर राज्य करतो त्यांच्यासाठीच अशी सेवा देऊ शकतो. नंतर त्यानं मानव राजाला राजाची कर्तव्य कुठली हे सांगितलं. पण हे त्याचे अखेरचे शब्द ठरले. जखमी झालेल्या आणि अतिश्रमानं जर्जर झालेल्या महाकपी बोधिसत्वानं जो गौतम बुद्ध म्हणून अवतार घेणार होता त्यानं प्राणत्याग केला. मानव राजा व्यथित अंतःकरणानं पाहतच राहिला. जातक कथा हंस. वाराणसी नगरीच्या राणीला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तिने एक देखणा हंस पाहिला. असा हंस क्वचितच कुणा मानवाला दिसतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच राणीनं आपलं स्वप्न राजाला सांगितलं आणि त्या हंसाचा शोध घेण्यास सांगितलं. तो हंस मला हवाच, राणीनं राजाला सांगितलं. तो सुंदर पक्षी जर मला मिळाला नाही तर माझ्या जीवनाला अर्थच उरणार नाही. काशीराज ब्रह्मदत्तानं राणीचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. एक स्वर्गीय हंस पृथ्वीवर अवतरल्याची बातमी त्याच्याही कानी आली होती. केवळ स्वर्गातील देवदेवतांनीच तो हंस पाहिल्याची वदंता होती. या देवदेवतांनी काही विद्वान मानवांनाही याची कल्पना दिली होती. त्यांनी आपल्या अनुयायांना त्या हंसाबद्दल सांगितलं होतं. अशा प्रकारे ही बातमी ब्रह्मदत्त राजाकडे पोहोचली होती. आणि आता राणीच्या स्वप्नानं तर या बातमीची खातरजमात झाली. ही एक फार जुनी कथा आहे. बोधिसत्वाची म्हणजेच गौतम बुद्धांच्या पूर्वावताराची. त्यावेळी त्यांनी एका सोनेरी हंसाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला होता. हंसाचा तो राजा होता, त्यामुळं कळपात तो उठून दिसत असे. एखाद्या घरंदाज स्त्रीच्या पैंजणांच्या आवाजाप्रमाणे त्याचा आवाज होता. त्याच्या हालचाली डौलदार होत्या. हंसांच्या या राजाबरोबर त्याचा प्रधान सुमुख हा सुद्धा होता. तोही काही कमी आकर्षक नव्हता. हिमालयाच्या कुशीत मानस सरोवरामध्ये ते इतर हंसांबरोबर विहार करीत असत. राणीनं स्वप्नात पाहिलेला आणि राजा ब्रह्मदत्तानं ज्याबद्दल ऐकलं होतं तो हा सोनेरी हंस, हंसाच्या कळपाचा राजा म्हणजे स्वतः बोधिसत्व होते. हंस राजाला आपल्या राज्यात आणण्यासाठी राजानं एक योजना आखली. मानस सरोवरापेक्षाही मोठं आणि मनोहारी असं सरोवर बांधण्याची त्यानं आज्ञा दिली. त्या सरोवराचं पाणी निर्मळ आणि मधुर होतं. त्यात कमळं आणि निरनिराळे मासे होते. ज्यानं ते सरोवर पाहिलं तो त्याचं कौतुकच करीत होता. मानस सरोवरातील हंसांना जेव्हा या नवीन सरोवराबद्दल कळलं तेव्हा साहजिकच तिथं जाऊन ते पाणी चाखण्याची त्यांना इच्छा झाली. बोधिसत्व आणि त्यांचा प्रधान यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. नाईलाजानं हंसराज आणि त्यांचा प्रधान सुमुख आपल्या इतर हंसांबरोबर राजा ब्रह्मदत्ताच्या त्या नवीन सरोवरात आले. राजा याचीच वाट पाहत होता. तो सुवर्ण हंस आणि त्याचा तो देखणा प्रधान पाण्यामध्ये उतरल्यावर त्या सरोवराची शोभा द्विगुणित झाली. राजा ब्रह्मदत्ताने एका पारध्याला सापळा लावून तो हंस पकडण्याची आज्ञा दिली. सर्वात आधी तो हंसराजच सापळ्यात अडकला. त्यानं ताबडतोब इतर हंसांना तिथल्या धोक्यापासून दूर जाण्यासाठी सांगितलं. सारे हंस उडू लागले, पण प्रधान सुमुख आपल्या राजाला सोडून जाईना. मूर्खपणा करू नकोस, आपला जीव धोक्यात आणू नकोस, तू कुठं सापळ्यात अडकलायस असं ते म्हणू लागले. बोधिसत्वानी सुद्धा त्याला जाण्याची आज्ञा दिली, पण सुमुख निर्भयपणे आपल्या राजाच्या बाजूलाच थांबला.
जेव्हा तो पारधी तिथं आला तेव्हा 2 हंस पाहून तो चकित झाला. देखणा सुवर्णहंस सापळ्यात अडकलेला, तर दुसरा मोकळा, तरीही उडून न जाणारा. तो पारधी त्यांच्याकडे पाहत असताना सुमुखानं त्याला आपल्या राजाला सोडून देऊन त्याच्याऐवजी स्वतःला न्यावं अशी विनंती केली. दुर्मिळ असं धैर्य आणि स्वामिनिष्ठा पाहून त्या पारध्यानं हंसराजाला सापळ्यातून मुक्त केलं. राजा ब्रह्मदत्ताची अवज्ञा केल्यानं आपला जीव सुद्धा जाऊ शकतो हे माहीत असूनही पारध्यानं मागं पुढं पाहिलं नाही. बोधिसत्वांनी पारध्याला काळजी न करण्यास सांगितलं. आम्ही येऊन तुझ्या राजाला सर्व काही सांगतो असं ते म्हणाले. दोन्ही पक्षी पारध्याबरोबर राजमहालात गेले आणि त्यांनी राजाला सारी कहाणी सांगितली. त्या 2 पक्षांमधील करुणा आणि निष्ठा पाहून राजा चकितच झाला. त्यानं पारध्याला क्षमा केली आणि त्या हंसांना आपलं आतिथ्य स्वीकारण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी ते सुवर्णहंस, महान राजा आणि स्वामिनिष्ठ प्रधान त्या महालातून उडाले आणि आपल्या मानस सरोवरातील निर्मळ पाण्यात परत आले. बोधिसत्वाच्या अनेक अवतारांपैकी जातक कथेतील आणखीन एक कहाणी.